गावाचा आमचा विषय असा आहे, आमच्या गावात भले कोणाचा पण वादावाद असू द्या, पण काय विषय वेगळा असला तर आमचा गाव एकत्रच असतो आणि एकजुटीनेच राहतो आम्ही. असा विषय नाही की गावाचा आमचा भांडण तंटा असतो. भांडण तंटा जरी गावातल्या गावात कोणाचा असेल तरी पण आम्ही एकत्र असतो. म्हणजे असं समजत नाही का ह्यो आपला बाहेरच्या गावाला आहे दुसरा. सगळे गावाचा विषय येतो तेव्हा आम्ही गावासाठी एकत्रच असतो सर्व. दादा नमस्कार. नमस्कार दादा, जेव्हापासून मोरा घेतलाय सध्या टॉपलाच पळतो आणि जाईल त्या मैदानात गुलाले. आपण खास मोराची मुलाखत घेण्यासाठी तुमच्या गावात आले, मोराच्या गोठ्यावर आले. काय सांगणार मोराबद्दल? प्रत्येक मैदानात गुलाले. मोरा आपला डावी साईडनं बोलतो कडेने, पब्लिकने एकदम कडेने एकदम ठासूनच बोलतो एकदम. काय सांगणार, काय शिकवण दिली? मी ऐकलं की म्हशाच्या जत्रेतून तुम्ही एकदम कमी रकमेला घेतला आणि सध्या आता टॉप मध्ये पळतोय. हो, मोरा पण म्हशीच्या जत्रेतून घेतलाय 40,500 ला. तेव्हा वाटलेलं का एवढा एवढा म्हणजे वाटायचे विषयच नाही, एवढा टॉपचा नंदी तुम्हाला एवढा स्वस्त मध्ये भेटला कसा? त्याच्या मागचं कारण? हो, तो तर आपले नशीबच समजा की आपल्याला एक म्हसोबा देव पावला म्हणून असा म्हणजे आपल्याला एक म्हणजे. तसं बघायला गेलं तर दादा, तुम्हाला शर्यत क्षेत्राचा नाद जास्त नव्हता, पण तुम्हाला मोरा आल्यापासून शर्यत क्षेत्राचा नाद लागला. काय सांगणार त्याबद्दल? हो, म्हणजे शर्यत क्षेत्राचा नाद तेवढा आपल्याला नव्हताच म्हणजे जास्त. आपल्या म्हणजे दादानी बैल घेतलेली 2 वासरं, तेव्हापासून म्हणजे जास्त पलवायचा तो. तर मग त्याच्यामुळे मी 1-2 वेळा गेलो शर्ती ना, मग आपल्याला पण थोडा नाद लागला शर्तीचा. मग मी पण ठरवला की आपण पण बैल घेऊ, बोला काहीतरी करू. मग आम्ही गेलेलो म्हशावरती बैल बघायला जत्रेमध्ये. तर तिथे मला तो म्हणजे आम्ही एक बैल घेतलेला वासरू सफेद, तर तो घ्यायला आम्ही गेलेलो आणि तो आम्ही घेतला रात्री. तर आम्ही सकाळी गेलो मोराला, म्हणजे तो नवीन बैल वासरू घेतलेला तो आणायला गेलो, तर मोरा आम्हाला तिथे दिसला. मोरा दिसला तर आम्ही मग मोराची पण खरेदी तिथूनच केली. जेव्हा मोरा तुम्ही एवढा कमी रकमेला खरेदेल तेव्हा वाटलेलं का एवढा टॉप मध्ये आपल्याला निघेल आणि आज आपलं नाव एवढं वरती जाऊन ठेवणार? आपल्याला तेवढ्या अपेक्षा नव्हत्या म्हणजे की मोरा एवढा म्हणजे असा पळेल म्हणजे. पण जेव्हा मोरा 2-3 पहिले आणला आम्ही, 2-3 शर्ती जिंकला, तेव्हा आपल्याला मोराचा अंदाज आला की मोरा 1 नंबर मध्ये असा पळेल असं आपल्याला. पैऱ्याला तुम्हाला आता सध्या बिलकुल त्रास नाही होणार? काय सांगता? नाही, तर पैऱ्याच आपल्याला अडचण नाही समजा. पैरे जामत म्हणजे आपल्याला फोन येतात पैऱ्यासाठी. आणि आपण असं आपण असं नाही की आपण बैल कोणाला देणार नाही, आपण बैल सर्वांना देणार. भोपरगाव बोललं तर दादा, क्रिकेट, बैल झुंजी, कुस्ती, क्रिकेट सगळ्या याच्यात भोपरगावचं नाव टॉप मध्ये. आज तुम्ही झुंजी क्षेत्रातून सगळं क्षेत्र सांभाळणार, तुम्ही शर्यत क्षेत्रात उतरले. काय सांगणार त्याबद्दल? शर्यत क्षेत्री म्हणजे आपल्याला नाद होता थोडा पहिले, पण जेव्हा सोन्या पालायचा तेव्हा आम्ही सोन्याच्या शर्ती बघायला जायचो. सोन्या 50-50 लय म्हणजे तेव्हा तर बंदीचा काल होता समजा. आम्ही सोन्याच्या शर्ती बघायला इथून बाईक वरती जायचो, रसायनीला लांब, तेवढ्या लांब लांब जायचो शर्ती बघायला. असं आहे. आता एवढी मंडळी आहे, सगळे यंगस्टर आहे, काय सांगणार? आणि मोरा पण खूप म्हणजे रागीट बैल आहे, पण एक 2-4 जण आहेत ठराविक, त्यांना बैल काहीच करत नाही. काय सांगणार? नाही, मोरा एकदम रागीटच आहे. मोरा कोणाला ससा लवकर धावून देत नाही. आम्ही दोघं तिघे जय अजय मला असा लवकर मारत नाही. बाकी दुसरा कोणी पण त्याच्या जवळ गेला तर लगेच त्यांना मारायला धावतो तो. ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर फिक्स कोण असतात त्यांच्याबद्दल? आपला ड्रायव्हर म्हणजे राहुल ड्रायव्हर देवीचा पाडा फिक्स असतो आपल्या गाडीवरती. जेव्हापासून घेतलाय मोरा तेव्हापासून तोच बसतो गाडीवरती. आणि आपला सुट्टी मेकर आपला संदेश म्हात्रे देसाईचा, योगेश म्हात्रे जुनी डोंबिवलीचा, आणि एक हरीश गायकर आपला, केशवमा, हे आपले म्हणजे सुट्टी मेकर पहिलेपासून म्हणजे मोराला सोडायला कंटिन्यू असतात. म्हणजे दादा, काल परवाचं इताड्याचं मैदान झालं, तिथे पण टॉपच्या 2 गाड्या केल्या मोराने, दोन्ही गाड्यांना विजय केला. दुसऱ्या गाडीला पहिल्या का दुसऱ्या गाडीला तर खूप जास्त अंतरात विजय झाला, ती पण अपोजिटची गाडी पण टॉपची होती. आणि त्याच्यानंतर पण दुसरी टॉपची गाडी पकडली, ती पण गाडी जवळजवळ 1 छकड्याने मोराने मारली. आता काय सांगणार, खूप जास्त स्पीड लागलाय मोराला. मोराचा म्हणजे आम्हाला असा विषय होता की मोराला जेवढी पब्लिक असते तेवढा मोरा पब्लिकनी जास्ती बोलतो. जेवढी पब्लिक असतो ना तेवढा मोरा जास्त बोलतो. आणि मोराचा विषय असा आहे
की मोरा एकदा अड्ड्यात नेला आणि तो डिरकायला लागला का समज आपण समजा की गाडी 100% होणार म्हणजे होणार. दादा एक ठराविक असं बैलाचं स्लोगन असतं की बैल हे करेल तेव्हा आपल्याला गॅरंटी असते की बैल जिंकणार. आता तुम्ही बोलले की जेव्हा डिरकायचं चालू केलं समजायचं गुलाल पक्का. प्रत्येक मैदानात गुलाल आहे. काही दिवसापूर्वी बोनिवलीच्या फाटीवर शर्यत झाली. 1 ते 1.5 चकड्यात मोरा पुढे पळत होता. सुतावर येऊन मोरा थांबला. खूप चर्चा झाली. मोरा घाबरला. नक्की त्याचं कारण काय? कारण काय नाही, असं कसं बघा, मोरा खालून चांगलाच पळत होता. विषय काय झाला, मध्ये आल्यानंतर जरा गाडी आमची स्लो झाली, म्हणजे गती कमी लागली, वासू जरा कमी पळायला लागला, त्याच्यामुळे जरा थोडा मोरा पण म्हणजे कमी झाला. नंतर परत काय झाला, नंतर आल्यानंतर उतरण लागली थोडी, म्हणजे तिथे मोरा जरा आचकला जाते, त्याच्यामुळे जरा गाडी आपली पडली. गाडी नाही तर आपली 100% झालीच असती. गाडी एवढी पल्लर होती खालून की 2 शेकड्यांनी गाडी पुढे होती आपली. शेवटी लास्टला समजा गाडी आपले बॅड लक समजा त्या दिवशी की आपली गाडी पडली समजा. सगळे यंगस्टर आहेत, सगळे कमी आहे वय, सगळ्यांचं कमी आहे. त्या एवढ्या ग्रुपमध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा थोड्या जास्त वयाने दिसता. आता तुम्ही तुमच्या मार्फत तुमच्या यंगस्टरला तुमच्या ग्रुप मार्फत काय सल्ला देणार की शर्यती कशा खेळल्या पाहिजे? तर तुम्ही पण या क्षेत्रात स्वतः जुने आहेत, पण स्वतःचे नंदी तुम्ही जेव्हा घेतले त्याला जवळ जास्त वर्ष नाही, 2 ते 3 वर्ष झाले तुम्ही या नादात आहे. पण तुम्ही काय संदेश देणार तुमच्या येणाऱ्या म्हणजे ग्रुपला तुमच्या मार्फत? माझी इच्छा अशी, जे ग्रुपला आमचा ग्रुप म्हणजे आम्ही एकत्र असतो. आमची म्हणजे जेवढी सर्व मंडळी आहे, आपले आमच्या गावातली जेवढी पण आम्ही पोरं आहेत ना, सर्व आमचा ग्रुप आहे. आम्ही एकत्र जातो सर्व, आणि सर्व एकामेकाच्या बैलांसाठी सर्व येतात. म्हणजे असं नाही का माझी शर्यत जमली, मोराची शर्यत जमली म्हणून मोराच्यासाठी सर्व पोरं म्हणजे मोराचीच पोरं येतील असं आमचं काही नाही. आमची जे तुषार आहे, परत तनिष आहे, अजय, आमचा असा विषय असतो की गाड्या जमल्या आमच्या गावातल्या, म्हणजे आम्ही जेवढे आमचे शर्यतवाले आहेत, आमच्या गाड्या जमल्या कोणाच्या पण, तर ज्याची गाडी जमेल त्याच्या मागे आम्ही सर्व जातो. म्हणजे जी गाडी पहिले निघेल त्याच्यासाठी आम्ही सर्व सोडायला जातो त्याच्या बैलांना. आणि जशा गाड्या खाली येतील, म्हणजे समजा आमच्या सर्व गाड्या निघाल्या, सगळ्या जमल्या, तर आम्ही कसं एक एक गाडी सर्व मिळून सर्व सोडत असतो खालून. आणि असं नाही की आम्ही यो बैल आपला आहे तो बैल आपला, असा आमचा विषयच नसतो. आमच्या ग्रुपचं एकच म्हणणं आहे, सर्व गावातली बैल आहेत ती आपलीच बैल आहेत, असा समजून आम्ही म्हणजे शर्यतमध्ये आम्ही जातो. भोपर गावाचं नाव बोललं तर आधीपासून जुन्या काळापासून एकत्रच राहणं, एकजुटीने राहणं हे भोपर गावाचं म्हणजे एक स्लोगनच बनलेलं की एकजूट. कोणाचं काही असो, कोण आपला दुश्मन असो किंवा काही असो, पण प्रत्येकाच्या ह्याच्यात भोपर गाव एकत्र असतो. काय सांगणार गावाबद्दल? गावाचा आमचा विषय असा आहे, आमच्या गावात भले कोणाचा पण वादावाद असू द्या, पण काय विषय वेगळा असला तर आमचा गाव एकत्रच असतो आणि एकजुटीनेच राहतो आम्ही. असा विषय नाही की गावाचा आमचा भांडण तंडा असतो. भांडण तंडा जरी गावातल्या गावात कोणाचा असेल तरी पण आम्ही एकत्र असतो. म्हणजे असं समजत नाही का ह्यो आपला बाहेरच्या गावाला आहे दुसरा, सगळे गावाचा विषय येतो तेव्हा आम्ही गावासाठी एकत्रच असतो सर्व. जेव्हा मोरा पळत होता, जेव्हा तुम्ही मोरा घेतला तेव्हा पळत नव्हता, त्याच्यानंतर तुमच्याकडे टॉपला पळायला लागला, तेव्हा मोराच्या विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी किती फोन आले? ना असा कोणाचा फोन आला नाही जास्त आपल्याला. आणि आपण कसं विक्रीचा काही विषय नाही, आपला मोरा विकायचाच नाही आणि लास्ट पर्यंत विकणार पण नाही. आता आज मोराने आपलं एवढं नाव केलंय की अड्ड्यात आपण गेलो समजा कुठे, मोरा आणलाय का, मोरा दादा आलाय का, मोराची शर्यत जमली का, असं आपल्याला एक विचारत असतं. मला, गुड्डूला, जयला, आपले राहुलला सर्व विचारत असतात की आज मोरा आणलाय का अड्ड्यात. आपण जरी मोरा अड्ड्याला नसला तरी पण सर्व म्हणजे लोक विचारतात. तोच आपल्याला म्हणजे आनंद आहे की आज मोराने आपलं नाव केलंय एकदम. आता मोरा एवढा पळतोय तरी सुद्धा दावण भरलेले. आता काल सुद्धा तुम्ही अजून एक खरेदी केली, अजून ऑलरेडी गोट्यात 3 बैल आहेत. दादा एवढ्या खरेद्या करता, काय सांगू त्याबद्दल? बघा आता मोरा तर आपला पळतोय समजा, आणि आपले सर्व वासरे पण पळतात आहे. पण आता काय सध्या थोड्या 2-3 अड्डे झाले, जरा दोन्ही आपली पण सोन्या आणि बकासूर पण थोडे कमी झालेत, जरा पळत नाही ते पण. त्यांचं म्हणणं आहे तर त्याचा पण स्टार्टिंगला प्रत्येक अड्ड्यामध्ये गुलाल होतात सोन्याचा पण. आणि आता नवीन आपण खरेदी केली म्हणजे चिक्या म्हणून, चिक्यानी पण आज पहिलाच गुलाल घेतलेला आहे. मोरा आता पळतोय, अजून आता एवढे 4 ते 5 बैल आहेत, अजून किती खरेदी करणार? ना आता खरेदी आपली चालूच आहे. आता कसा बघा, त्याला यो शौक असा आहे की माणसाला असं वाटतंय आपला एक बैल आहे, तो बैल जर उद्या स्टॉप झाला किंवा कमी झाला किंवा पळायचं बंद झाला तर माणसाला एक अपेक्षा असते की बाबा नंतर आपल्याकडे पुढचा नंदी असावा.
असा विषय. म्हणून आपण कसा पुढची तयारीसाठी आपण वासर जरा आपली चालू आहे तपासणी चांगली. जवळजवळ बैलांच्या गोट्याच्या मागे गायींचा पण गोट्या जवळ 7 ते 7 गायी आहेत, त्याचं दूध येतं. दादा, सगळ्या बैलांची तब्येत बघितली आणि मोराची तब्येत बघितली तर फिटनेस मध्ये फरक आहे. काय सांगणार, मोराला वेगळं खाणं आहे की त्यांना वेगळं खाणं? विषय सर्वांना खाना तोच आहे. मोराला वेगळा खाना विना काय नाही. मोराला खाना असा आहे, पण मोराचा विषय असा आहे, मोराला काय पण टाकला तो खातो. असं नाही की त्याला पेंडा टाकला, त्याला पेंडा टाकला तो पेंडा पण खातो, कडबा टाकला कडबा पण टाकतो, वाडा टाकला वाडा पण खातो. त्याला खायची कुठल्या गोष्टीची म्हणजे असं नाही नाही की मला हेच खायला पाहिजे. त्याला जे टाकाल ना तुम्ही प्रेमाने तो खातो, असा विषय आहे. मोराला 3 फेरे खूप कमी पळवता, काय सांगणार? 3 फेऱ्या आता कसा आपण वरती घाटावरती बैल 2दा 3दाच पळवला आता या वर्षी गेल्या वर्षी. आणि या वर्षी आता इथे आपल्याकडे 2 अड्डे झाले, तिकडे पण 2दा पळवला बैल. पण आपला दोन्ही 2दा 3दा बैल असाच झाला की 2 नंबरला उतरला किंवा 3 नंबरला उतरला, असाच झालेला आहे. हा, नक्की खेळ कोणता आवडतो, 3 फेऱ्याचा की बिनजोडचा? आपल्याला बिनजोडचाच खेळ आवडतो. बिनजोडचा खेळ असा आहे की बिनजोडला मोरा असा पळतो की मला जी अपेक्षा असते मोराकडून की ही शर्यत आपली झाली पाहिजे. त्याला एकदा सांगितलं मोरा आपली आज शर्यत आहे, ही आज आपली शर्यत झालीच पाहिजे, तर तो शर्यत तरी आपण समजा बैलाने मुंडी बिंडी हलवली किंवा डिरकला की आपण समजा की मोरा 100% गाडी मारणार आहे. 2 नंबरच्या सगळ्या गाड्या खेळल्या मोरा, 1 नंबरात खेळायचा काय विचार आहे? 1 नंबर बघूया आता आपल्याला जर चांगला पैरा भेटला, कोणी पैरा दिला चांगला आपल्याला. बघा पैरा आता सहसा कोणी पण असू द्या, बैल ज्यादा पळतो त्याला पैरा देतात समजा, किंवा ज्यादा बैल नाही पळत त्याला पैरा कोणी देत नाही. सध्याचा विषय असा आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये, असा विषय आहे की ज्यादा बैल पळतो त्यालाच म्हणजे नाव भेटतो, असा विषय आहे. तुमची इच्छा कोणासोबत पळायची आपल्या व्हिडिओमध्ये सांगा. बघा आपला असा विषय नाही काय की कोणाच्या ह्याच्यात पडलो पाहिजे. आपल्याला बघा जे आपल्याला मोरा सर्व म्हणजे आपण असा विषय की आपण सर्व बैलामध्ये पळायला रेडी आहे. पण आपल्याला ज्या दिवशी मोरा आपल्याला पळवायचा सर्व बैलांमध्ये, विषय कसा बघा आपल्याला नाव घ्यायचा आपलं कसं बरोबर ना वाटत. तुमची इच्छा सांगा की बाबा मला या बैलासोबत पळण्याची इच्छा आहे, तर त्या मालकाने आपला व्हिडिओ बघितला तर ते नक्की तुम्हाला पाहायला देतील. तुमची इच्छा कोणती? असा विषय काही नाहीये. बघा आपल्याला मोरा स्वतःच्या जीवावरती पळतो, तो त्याच्या पळाच्या जोरावरती पळतो. जर आपल्याला ज्या दिवशी चांगला बैल भेटेल त्या दिवशी आपण समजा चांगली गाडी खेळूच आपण 100%. अशा पण तुम्ही दादा सगळ्यात चांगल्याच गाड्या खेळतात, टॉपच्याच. आता इतड्याच्या मैदानावर 2 गाड्या खेळल्या, 2 गाड्या विजयी झाले, टॉपच्याच होत्या. म्हणजे असं नाही की तुम्ही 2 नंबरच्या गाड्या खेळता, तुम्ही 1 नंबरच्याच गाड्या खेळताय. पण 1 नंबरचे बैल तुम्ही पहिल्यासाठी नाही टाकत, 2 ते 3 नंबरचे बैल घेऊन मोरा एक विजय प्राप्त करतो. हो, मोरा चांगलाच पळतो सध्या. म्हणजे कसा मोराचा विषय असा आहे की मोरा सध्याच्या कंडिशनला तो चांगलाच पळतो आणि आपल्याला त्याला चांगलाच पळवायचा. म्हणजे असा पैरा जर आपल्याला म्हणजे मी नाव नाही घेत, समजा 2-3 जण आपण बैल चांगल्या पैऱ्यासाठी चालू आहे आपली. जर आपल्याला झाला चांगला पैरा म्हणजे 1 नंबरचा बैल कुठला पण पैरा झाला तर आपण चांगली गाडी खेळू 100% 1 नंबरची. आता पावसाळ्यानंतर आपल्याकडे मुंबई बिनजोड क्षेत्र बंद होणार, मग घाटावर बैल कोणाकडे असणार? मग तेव्हा तुम्ही घाटावर 3 फेऱ्यात पळवण्याचा विचार करणार? हो, 3 फेऱ्यामध्ये आपण वरती गेल्यावरती यावर्षी पळूच आपण 100%. कारण दादा असं बोललं जातं की बिनजोड नंतर जेव्हा 3 फेऱ्यात बैल गुलालात राहतो तेव्हा बैलाचं जास्त नाव महाराष्ट्रात होतं, काय सांगणार? हो, ते तर नक्कीच आहे. 3 फेऱ्यामध्ये जेव्हा बैल गुलालात राहतो तेव्हा बैलाचं नाव होतच होतं 100%. या गावाचा बोललं तर दादा इतिहास आहे, कोणत्याही क्षेत्रात कोणी कशातही उतरू दे, या गावामध्ये बाहेर गावात नाव करूनच जातो. काय सांगणार, तुमच्या गावाचा इतिहास येतो? हो, गावाचा इतिहासच आहे. बैल असो किंवा क्रिकेट असो, काही असो खेळ, आमच्या गावाचं नाव आहेच 1 नंबर मध्ये. समजा कुठला पण असू द्या त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे टॉप मध्येच खेळतो. म्हणजे असा शेवटचा प्रश्न येतो, आता मोरा कधी पळताना दिसेल पब्लिका? कारण आज सुद्धा बिनजोडचं मैदान होतं, आज तुम्ही पळवला नाही. आता मोरा आपला आहे ना रविवारी आपल्याला पळताना दिसेल. कारण तुम्ही जास्त पळवत नाही, हप्त्यातून 1 ते 2 वेळात बैलाला बाहेर काढतात. मोराचं कारण कसं, आता बघा आपण चांगले शर्ती खेळतोय, कधी कधी 2-2 शर्ती पण खेळतो. त्याच्यामुळे कसं बैलाला पण आराम पाहिजे. बैल पळतो म्हणून नुसता सारखा प्रत्येक अड्ड्याला पळून बैलाला पण कसा तो पण जीव आहे शेवटी.
त्याला पण आरामची जरूरत आहे. तो जेवढा 3-4 दिवस आराम दिला ना की तो तेवढा ताकदीने पळतो अजून. जेवढा 3-4 दिवस किंवा हप्ताभर आपण ब्रेक दिला ना तर मग तेवढा अजून पळतो बैल. म्हणजे जेवढा आराम तेवढा speed हा जास्त. तेवढा स्पीड जास्ती लावतो तो. ड्रायव्हरला खूप घाबरतो बैल. काय सांगतात त्याच्याबद्दल? ड्रायव्हरला काय नाही, आता कसा तो जॉकी आहे त्याला बोलत तो आकलतो बोलत त्याला घाबरणार ना थोडा बैल. कारण दुसरा कोणालाच नाही, आता त्याला हा. बघून बैल घाबरतोय. हा तो असं बघा आता राहुल ड्रायव्हर आहे तो आपला पहिल्यापासूनचा तो ड्रायव्हर आहे. जेव्हापासून मोरा घेतलाय तेव्हापासून तोच पळवतो गाडी. मागच्या सीझनला त्याला थोडा मार लागलेला, दुखापत झालेली त्याच्या, तो उसटण्याला पडलेला गाडीवरून, तर त्याला मार लागलेला. तर त्याच्यामुळे थोडा 2-3 महिने म्हणजे 2-3 महिने त्याचे असेच म्हणजे दुखापतीमध्ये गेले. तेव्हा कुठेतरी आपण थोडा बॅकफुटला पण आलेलो, कारण की त्याच्या याच्यावरती बैल आपला चांगलाच पळतो मोरा. म्हणजे 2 असा पावलं विषय. त्याला जास्त. हा 2 पावलं त्याच्यावरती जास्तच पळतो, कारण की त्याला पहिलेपासून मोराची जी हाकलायची स्ट्रिक आहे ती त्याला माहिती आहे की मोरा कुठे गेल्यावरती किती स्पीड लावतो आणि काय केल्यानंतर कसा पळतो तो त्याला माहिती आहे. म्हणून त्याच्या याच्या हातावरती बैल आपला जास्त पळतो एकदम. चल दादा, इथे थांबतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. रविवारसाठी जेव्हा बिंजोडला मोरा जाणार तेव्हा पण तुमचा असाच गुलाल हो आणि तुम्हाला टॉपचा पायरा भेटून तुम्ही 1 नंबरच्या गाड्या खेळो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद दादा, थँक्यू.